कुणी काय बोललेलं आहे त्यामध्ये अर्थ अजिबात नाही आहे. जे ऑपरेशन सिंदूर आहे ते सफल झालेलं आहे. माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जाहीर केलेलं होतं की ज्या आतंकवाद्यांनी आमच्या पहिलगाम या ठिकाणी हल्ला करून त्या ठिकाणी अनेक आमच्या भगिनींचं कुंकू पुसलेलं आहे, त्यांना सबक शिकवणं, त्यांच्यासाठी उद्ध्वस्त करणं हे उद्दिष्ट होतं आणि त्याप्रमाणे ऑपरेशन सिंदूर अनाऊन्स करण्यात आलं आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये असणारे सगळे जे आतंकवाद्यांचे अड्डे होते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त आतंकवादी मारले गेलेले आहेत. 18-20 त्या ठिकाणी आर्मी लोक मारले गेलेले आहेत आणि हे जे ऑपरेशन आहे ते सफल झालेलं आहे. ज्या आमच्या भगिनींचं कुंकू पुसलं होतं त्यांचा बदला घेण्याचं जे काम आहे ते काम नरेंद्र मोदी यांनी नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या सैनिकांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि भारत जिंदाबाद हा नारा देण्यासाठी, पाकिस्तान मुर्दाबाद हा नारा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष आहे, राष्ट्रावर प्रेम करणारा पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने साऱ्या देशभरामध्ये भारत जिंदाबाद यात्रेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. तिरंगा झेंडा घेऊन ठिकठिकाणी भारताच्या अनेक राज्यामध्ये अशा पद्धतीच्या या यात्रा निघतात, रॅली निघत आहे. आज मुंबईमध्ये माझ्या उपस्थितीमध्ये ही रॅली निघत आहे. त्यानंतर अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये रॅली निघत आहेत आणि याच्यामध्ये नरेंद्र मोदींचं अभिनंदन करण्यासाठी, सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी ही रॅली आहे. त्यामुळे कोण काय म्हणतंय त्यामध्ये त्याचा काय अर्थ अजिबात नाही. ऑपरेशन सिंदूर सफल झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे नरेंद्र मोदींच्या पाठीमागे आहोत तिथे दाखवण्यासाठी, किंवा आम्ही सगळा देश एक आहे आणि नरेंद्र मोदींच्या पाठीचे आम्ही आहोत. विरोधक काय बोलतात तिकडे आम्ही लक्ष अजिबात देत नाही. मुझे लगता है कि बीजेपी की तरफ से तिरंगा यात्रा का आयोजन किया क्योंकि जो ऑपरेशन सिंदूर है सफल हो गया। जो आतंकवादी अड्डे थे पीओके में वो मतलब पूरे उद्ध्वस्त कर दिए गए हैं और 100 से ज्यादा आतंकवादी मारे गए हैं और भी मुठभेड़ में कई आतंकवादी मारे गए हैं। तो ऑपरेशन सिंदूर सफल हुआ है, इसीलिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने सभी हमारे जो जवान उनका अभिनंदन करने के लिए, नरेंद्र मोदी जी ने जो एक्शन लिया उनका अभिनंदन करने के लिए, और हम सब भारत के लोग एक है, नरेंद्र मोदी जी के साथ है, बताने के लिए रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ने ये भारत जिंदाबाद यात्रा का आयोजन किया है। बीजेपी की तरफ से तिरंगा यात्रा का आयोजन किया गया है, जगह जगह पर हो रहा है। कांग्रेस पार्टी ने भी जय हिंद यात्रा निकाली है। तो मुझे लगता है कि बाकी के लोगों ने भी यात्रा निकालने की आवश्यकता थी, लेकिन उनको उसमें इंटरेस्ट नहीं है, वो टीका टिप्पणी करने में लगे हैं। और मुझे लगता है कि भारत सरकार ने मतलब पाकिस्तान को अल्टीमेटम दे दिया है कि पीओके हमारे कब्जे में आना ही चाहिए, जल्दी जल्दी पीओके हमारे कब्जे में दे दो, और अगर जल्दी वो निर्णय नहीं लेंगे तो पाकिस्तान के साथ जरूर युद्ध हो सकता है। और मेरे पार्टी की मांग है कि एक बार पाकिस्तान के साथ आर पार की लड़ाई होनी चाहिए और पीओके हमारे कब्जे में आना ही चाहिए। आठवते का महाराष्ट्र सरकार ने तीसरी बार लाठी घटनाओं के लिए आदिवासी विभाग से 335 करोड़ जो है वो ट्रांसफर किए हैं। लगातार ऐसे पैसे ट्रांसफर हो रहे हैं। मुझे लगता है कि आदिवासियों पर अन्याय नहीं लगता है कि दलित आदिवासियों पर अन्याय का विषय नहीं है। मतलब जब कोई स्कीम लागू करनी होती है इधर से पैसा उधर जाता है, लेकिन जरूर अगर ये पैसा हमारा सोशल जस्टिस का और ट्राइबल का लिया होगा तो जरूर मैं मुख्यमंत्री से बात करूंगा और वो पूरा पैसा रिटर्न हमको मिलना चाहिए SC/ST के लिए। और जरूर अभी के लिए मतलब हमारी लाडली बहना हमारी है, उसमें दलित भी महिला है, आदिवासी भी है, जनरल कैटेगरी की भी है। तो इसीलिए मुझे लगता है कि वो पैसा रिटर्न देने के लिए जरूर मैं कोशिश करूंगा। और बाद में हमारा पैसा तो नहीं लेना चाहिए, अगर लेना है तो दूसरे डिपार्टमेंट का लेना चाहिए। शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब का पैसा नहीं लेना चाहिए। कर्नाटक सरकार ने इसके लिए कानून बनाया है, और जो सोशल जस्टिस का जो पैसा होता है, ट्राइबल का जो पैसा होता है, ये पैसा दूसरे डिपार्टमेंट के लिए बिल्कुल नहीं मतलब लिया जाता है। वैसा कानून महाराष्ट्र में भी बनाने के लिए जरूर मैं मुख्यमंत्री साहब से बात करूंगा, देवेंद्र फडणवीस से बात करूंगा, और जो पैसा लिया है वो पैसा रिटर्न जरूर हमको देंगे, ऐसा हमें पूरा विश्वास है। मला वाटतं की आदिवासी विभागाचा 300-325 कोटी रुपये लाडले बहिणांच्यासाठी पैसे घेतलेले आहे। त्याचप्रमाणे 400-450 कोटी रुपये सामाजिक न्याय खात्याचे घेतलेले आहे। हे सगळे पैसे परत दिले पाहिजेत अशी आमची मागणी आहे
आणि सरकार ज्या वेळेला चालवायचं असतं त्यावेळेला लाडक्या बहिणी आमच्याच आहे, त्यांना पैसे महिन्याला देणं अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे जरी आमचा पैसा तो घेतलेला असला तरी नंतर तो एक्सपेंडिचरसाठी आम्हाला तो मिळाला पाहिजे आणि तो मिळण्यासाठी मी मुख्यमंत्री साहेबांना बोलणार आहे आणि कर्नाटक सरकारचा असा कायदा आहे की एससी एसटीचा पैसा दुसऱ्या डिपार्टमेंटला वळवायचा नाही. अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये करावा अशी एक आमची मागणी आहे. त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे, पण घेतलेला पैसा नक्की आम्हाला परत मिळेल असं मला पूर्णपणे विश्वास सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा गट आहे तो शरद पवारांच्या गटात विलनीकरण व्हावं अशी मागणी होत आहे आणि त्याला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विरोध केलेला आहे. कसं बघता याकडे? मला असं वाटतं की अजितदादांचा गट जो आहे तो शरद पवारांच्या गटामध्ये विलीन करण्यापेक्षा मला वाटतं की शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटामध्ये विलीन झाला पाहिजे. कारण त्यांचं जे मूळ सिंबॉल आहे ते मूळ सिंबॉल जे घड्याळ सिंबॉल आहे ते अजितदादांकडे आहे. त्यामुळे खरा राष्ट्रवादी जर पुढे चालवायचा असेल तर मला वाटतं की तुतारीने काय तो चालणार नाही आहे. त्यासाठी घड्याळाची आवश्यकता आहे आणि त्यामुळं जर शरद पवार साहेबांचा गट जर इकडे अजितदादांच्या गटामध्ये विलीन होऊन पवार साहेब आणि सगळी एनसीपी जर आमच्यासोबत महायुतीसोबत येत असेल तर त्यामध्ये आम्हाला आनंदच आहे. सर, राज्याची जी आरोग्य व्यवस्था आहे ती फार कोलमडलेली पाहायला मिळते. खासगी दवाखान्यामध्ये सुद्धा जे रुग्ण आहेत त्यांना बेड्स मिळत नाहीयेत. जळगावमध्ये तर रस्त्यावर एका महिलेची डिलिव्हरी करावी लागली. मला असं वाटतं की अनेक ठिकाणी हॉस्पिटल जे आहेत हॉस्पिटलची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीची त्यांना बेड न मिळणं किंवा योग्य नाही आहे. पण अनेक वेळेला अचानक पेशंट आले की काही ठिकाणी अशी अडचण होतीच. ती अडचण दूर होण्यासाठी मला असं वाटतं की सरकारी हॉस्पिटलचे बेड वाढवणं आवश्यक आहे. काही ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय आहे त्यांना संशोधन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यांना संशोधन केलं तर कदाचित अशी वेळ येणार नाही. त्यामुळे नक्की आरोग्य खातं त्याकडे लक्ष देईल आणि सरकारी हॉस्पिटलचे बेड वाढवले पाहिजेत अशी आपली सूचना आहे. खासगी रुग्णालयामध्ये बेड्स मिळत नाहीये, टार्गेट दिल्या जाते आणि अक्षरशः लूट होते रुग्णांची. मला असं वाटतं की त्यासाठी एक पॉलिसी बनवणं अत्यंत आवश्यक आहे. एसटीचा पैसा दुसऱ्या डिपार्टमेंटला वळवायचा नाही. अशा पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये करावा अशी एक आमची मागणी आहे. त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे, पण घेतलेला पैसा नक्की आम्हाला परत मिळेल असं मला पूर्णपणे विश्वास सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा गट आहे तो शरद पवारांच्या गटात विलनीकरण व्हावं अशी मागणी होत आहे आणि त्याला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी विरोध केलेला आहे. कसं बघता याकडे? मला असं वाटतं की अजितदादांचा गट जो आहे तो शरद पवारांच्या गटामध्ये विलीन करण्यापेक्षा मला वाटतं की शरद पवारांचा गट अजित पवारांच्या गटामध्ये विलीन झाला पाहिजे. कारण त्यांचं जे मूळ सिंबॉल आहे ते मूळ सिंबॉल जे घड्याळ सिंबॉल आहे ते अजितदादांकडे आहे. त्यामुळे खरा राष्ट्रवादी जर पुढे चालवायचा असेल तर मला वाटतं की तुतारीने काय तो चालणार नाही आहे. त्यासाठी घड्याळाची आवश्यकता आहे आणि त्यामुळं जर शरद पवार साहेबांचा गट जर इकडे अजितदादांच्या गटामध्ये विलीन होऊन पवार साहेब आणि सगळी एनसीपी जर आमच्यासोबत महायुतीसोबत येत असेल तर त्यामध्ये आम्हाला आनंदच आहे. सर, राज्याची जी आरोग्य व्यवस्था आहे ती फार कोलमडलेली पाहायला मिळते. खासगी दवाखान्यामध्ये सुद्धा जे रुग्ण आहेत त्यांना बेड्स मिळत नाहीयेत. जळगावमध्ये तर रस्त्यावर एका महिलेची डिलिव्हरी करावी लागली. मला असं वाटतं की अनेक ठिकाणी हॉस्पिटल जे आहेत हॉस्पिटलची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीची त्यांना बेड न मिळणं किंवा योग्य नाही आहे. पण अनेक वेळेला अचानक पेशंट आले की काही ठिकाणी अशी अडचण होतीच. ती अडचण दूर होण्यासाठी मला असं वाटतं की सरकारी हॉस्पिटलचे बेड वाढवणं आवश्यक आहे. काही ठिकाणी जे ग्रामीण रुग्णालय आहे त्यांना संशोधन करणं अत्यंत आवश्यक आहे. तर त्यांना संशोधन केलं तर कदाचित अशी वेळ येणार नाही. त्यामुळे नक्की आरोग्य खातं त्याकडे लक्ष देईल आणि सरकारी हॉस्पिटलचे बेड वाढवले पाहिजेत अशी आपली सूचना आहे. खासगी रुग्णालयामध्ये बेड्स मिळत नाहीये, टार्गेट दिल्या जाते आणि अक्षरशः लूट होते रुग्णांची. मला असं वाटतं की त्यासाठी एक पॉलिसी बनवणं अत्यंत आवश्यक आहे. खासगी रुग्णालय चालवण्याचा त्यांना अधिकार आहे. भरमसाठ पैसे घेऊन भरमसाठ बिल करून खासगी रुग्णालयामध्ये सातत्यानं गोरगरिबांना तेवढे पैसे देणं आवश्यक असतं. त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने असा काही नियम बनवावा. जर त्यांना जर हॉस्पिटल चालवायचं त्यांचे 50 बेड 100 बेड असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी 5-10% जे बेड आहे ते सरकारी असावे. अशा पद्धतीची एखादी नियमावली बनवायला हरकत नाही आहे.
आणि तशा पद्धतीची नियमावली बनवली तर मला असं वाटतं की सरकारी हॉस्पिटल ताण जो आहे तो कमी होऊ शकेल आणि सगळ्या पेशंटना सुद्धा गरीब पेशंटना त्यामध्ये न्याय मिळू शकेल. त्यासाठी एक अशी पॉलिसी बनवावी आणि आरोग्य खात्याने असा निर्णय घ्यावा किंवा कॅबिनेटने असा निर्णय घ्यावा आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 5-10% जे बेड आहे ते सरकारने देण्यासाठी ज्या पद्धतीनं आपल्याला माहित आहे की पूर्वी ज्या हाऊसिंग बोर्डाच्या स्कीममध्ये त्या ठिकाणी काही रिझर्वेशन असतं, पत्रकारांसाठी आहे, शेड्यूल कास्टसाठी आहे. अशा पद्धतीने मला वाटतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये असा प्रयत्न करायला हरकत नाही. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65.